नमस्कार. मी निलिमा मुद्गलकर. आपण सत्यज्ञान तीर्थ स्वामींविषयी जाणून घेत आहोत. आज आपण स्वामींचं ग्रंथवैभव काय आहे ते बघणार आहोत. स्वामींचा पहिला ग्रंथ चंद्रिका मंडन हा होय. कुंभकोणचे महामहोपाध्याय रामसुब्बा शास्त्री यांनी चंद्रिका खंडन नावाचा ग्रंथ लिहिला. श्री व्यासतीर्थांनी तात्पर्य चंद्रिका म्हणून जो ग्रंथ लिहिला त्याचे खंडन करणारा चंद्रिका खंडन हा ग्रंथ जेव्हा स्वामींच्या हातात पडला त्यावेळी त्यांनी तो एकाच बैठकीत वाचून काढला आणि लगेच त्याचे खंडन करणारा चंद्रिका मंडन हा ग्रंथ लिहिण्यास सुरुवात केली. त्या दिवशी ग्रंथाचे प्रथम प्रकरण पूर्ण करूनच स्वामी नित्य कर्मे करण्यास उठले. रामसुब्बा शास्त्रींना चर्चेसाठी बोलावले, पण ते येत नाहीत असे पाहिल्यावर इतर सर्व पंडितांसमोर प्रवचन करून शास्त्रींनी लिहिलेली विधाने कशी श्रुती आणि स्मृतींच्या विरुद्ध आहेत ते सोदाहरण पटवून दिले. तोच हा चंद्रिका मंडन नामक ग्रंथ होय. त्यानंतरचा त्यांचा महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे सिव्हिल सूट हा ग्रंथ त्या काळी खूप गाजला. कारण मध्व सिद्धांताचेच दिग्दर्शन यात केले असले तरी विषय मांडण्याची पद्धत अत्यंत अनोखी आहे. यासाठी त्यांनी रूपकात्मक पद्धतीचा अवलंब केला आहे. जे पंडित संस्कृत जाणतात त्यांना शास्त्राचा अभ्यास करताना पूर्वपक्ष उत्तरपक्ष या पद्धतीने चर्चा करणे शक्य होते. पण सामान्य जनतेला सुद्धा याचा अभ्यास करणे सुलभ व्हावे यासाठी म्हणून अशा पद्धतीने विषयाची मांडणी केली. या ग्रंथाचे 5 भाग आहेत. या ग्रंथाचा अभ्यास केला तर थोडेसे संस्कृत जाणणाऱ्या सामान्य व्यक्तीला देखील मध्व वेदांतात प्रगती करणे शक्य व्हावे एवढ्या सुलभतेने विषयाची मांडणी केली आहे. सरकारी कोर्टात एखाद्याने दावा दाखल केला असता त्यात जसे वादी प्रतिवादी दोन्ही बाजूचे साक्षी पुरावे तपासणी उलट तपासणी या सर्वांचा विचार करून समोर असलेल्या पुराव्यानुसार जज निकाल देतात अशाच प्रकारची रचना या ग्रंथात केली आहे. मुख्यत्वे यात न्यायाधीश म्हणून धर्मराजाची कल्पना केली आहे. न्यायालय ज्या गावात आहे त्या गावाचे नाव संयमनीपूर असे आहे. दावा करणाऱ्या गृहस्थाचे नाव विष्णुदासाचार्य हे वादी आहेत. गंगाधर शास्त्री हे प्रतिवादी आहेत. वादीच्या बाजूने असणाऱ्या वकिलाचे नाव माधवदास तर प्रतिवादीच्या बाजूने हरिहर शर्मा हे वकील आहेत. याप्रमाणे न्यायालयाचे रूपक आहे. यात दिलेली नावेही अत्यंत सूचक अशी आहेत. वादी विष्णुदासाचार्य आपल्या दाव्यात म्हणतात, वादीने वैदिक आस्तिक समाजाचा प्रतिनिधी म्हणून कोर्टाची आज्ञा घेऊन हा दावा दाखल केला आहे. कोर्टाच्याच आज्ञेने अद्वैत समाजाचा प्रतिनिधी म्हणून गंगाधर शास्त्री यांना प्रतिवादी केले आहे. वादी आस्तिक वैदिक मताचा आहे. वैदिक मताची तत्वे खालीलप्रमाणे आहेत. ब्राह्मणादी वर्ण, ब्रह्मचर्यादी आश्रम, याज्ञिक क्रिया, देवता, वेद, गंगादी तीर्थे, स्वर्गादी परलोक, हा लोक, इतर सर्व लोक हे खरे आहेत. भगवान विष्णू सर्वोत्तम सर्वज्ञ सर्वकर्ता अनंत कल्याण गुणपरिपूर्ण असा आहे. परमात्मा जीवाहून भिन्न आहे. परमात्मा सर्वोत्तम सर्वकर्ता जीवाहून भिन्न आहे हे ज्ञानच मोक्षाचे साधन आहे. ही तत्वे वेदामध्ये ब्रह्मसूत्रात भगवद्गीतेत सांगितली आहेत. म्हणून सर्व वैदिक जनांनी याचा स्वीकार करावा. हे वैदिक मत अनादी कालापासून चालत आले आहे. इतर सांप्रदायिकांना हे मत मान्य नाही. ते या तत्वाच्या विरुद्ध उपदेश करतात म्हणून ते शिक्षेला पात्र आहेत. प्रतिवादी अद्वैती आपले मत पुढील प्रमाणे मांडतात. विष्णू सर्वोत्तम सर्वज्ञ सर्वकर्ता अनंत गुणपरिपूर्ण असा नाही. ब्राह्मणादी सर्व जग मिथ्या आहे. परब्रह्म हे जीवाहून भिन्न नाही. अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान मोक्षाचे साधन आहे. वेद ब्रह्मसूत्रे गीता यातील तत्वे विरुद्ध प्रकारे सांगितली आहेत. याप्रमाणे वादी विष्णुदासाचार्य यांनी माधवदास वकिलामार्फत दावा दाखल केला. संयमनीपूर येथील हायकोर्टात हा दावा दाखल केला गेला. यानंतर प्रतिवादींनी आपली बाजू वकिलामार्फत पुढील प्रमाणे मांडली. वादीने आपल्या अर्जात लिहिलेला मजकूर खोटा आहे. प्रतिवादींचेच मत अनादी कालापासून चालत आलेले आहे. वादीने सांगितलेली तत्वे खोटी आहेत. आमचे अद्वैत मतच वैदिक आहे. अद्वैत मत हे बौद्ध मत आहे असे सांगणे अयोग्य आहे. आम्ही वेदांचा जो अर्थ सांगतो तोच योग्य आहे.
यानंतर कोर्टातर्फे उभय वकिलांच्या संमतीने वादग्रस्त विषय ठरवण्यात आला. आपल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ वादी पुरावा देतात. ज्या पद्धतीने कोर्टात एखादा खटला चालविला जातो त्याच पद्धतीने हा विषय हळूहळू उलगडत जातो. अशा पद्धतीचा सिव्हिल सूट हा रूपकात्मक ग्रंथ आहे. यात पहिल्या आणि दुसऱ्या भागात जगत परमार्थतः सत्य आहे या तत्वाचे विवेचन केले आहे. शंकराचार्य सुद्धा व्यवहारासाठी जगत सत्य मानतात, पण ते व्यावहारिक सत्य आणि पारमार्थिक सत्य असे सत्याचे 2 प्रकार मानतात आणि याला जगन्मिथ्या हे नाव देतात. याचे खंडन पहिल्या आणि दुसऱ्या भागात केले आहे. शंकराचार्य जगताचे मिथ्यत्व सांगणाऱ्या श्रुतींचा जो अर्थ करतात तो अयोग्य आहे हे दाखवून या श्रुतीचा अर्थ कसा असावा हे यात अनेक संदर्भ देऊन स्पष्ट केले आहे. या 2 भागांचे मनन चिंतन केले तर वेद, पुराण इत्यादिकात जगताविषयी वचनांचा अर्थ शंकराचार्य कसा करतात आणि मध्वाचार्य कसा करतात हे समजू शकते. तिसऱ्या भागात जीव आणि ब्रह्म यांच्यातील भेद नित्य असून श्रुतीमूलक आहे. अद्वैती ज्या श्रुती जीव ब्रह्म ऐक्य सांगण्यासाठी घेतात त्याचा योग्य अर्थ काय आहे हे यात सांगितले आहे. चौथ्या भागात परब्रह्म हे सर्वज्ञ, अनंत, कल्याण गुण परिपूर्ण आहे हे सिद्ध करण्यासाठी शंकराचार्यांनी ज्या श्रुती घेतल्या त्याचा योग्य अर्थ काय आहे हे सांगितले आहे. 5व्या भागात अद्वैत मत म्हणजेच बौद्ध मतच होय. वैदिक धर्माचे रक्षण शंकराचार्यांनी नव्हे तर कुमारील भट्टांनी केले आहे हे साधार स्पष्ट केले. अशा प्रकारे सिव्हिल सूट या ग्रंथात स्वामींनी विषयाची मांडणी केली आहे. हे पुस्तक अनेक भाषांमधून प्रसिद्ध झाले आहे. सिव्हिल सूट या ग्रंथाच्या लिखाणातून त्यांचे लेखन कौशल्यातील वेगळेपण लक्षात आल्याशिवाय राहत नाही. श्री सत्यज्ञान तीर्थ स्वामींनी ठिकठिकाणी जी प्रवचने दिली त्याचा सारांश म्हणजे त्यांचा सभासार संग्रह हा ग्रंथ होय. या ग्रंथाच्या विषयसूचीकडे नजर टाकली तर लक्षात येते की त्यांनी आपल्या शिष्यांना किती विविध विषयांवर उपदेश केला आहे. हा ग्रंथ सुमारे 5000 पानांचा आहे. आपल्या कारकिर्दीत त्यांनी ज्ञानप्रसार आणि शास्त्राभ्यासात प्रत्येक शिष्य तयार व्हावा यासाठी किती प्रयत्नशील होते, दक्ष होते ही गोष्ट लक्षात येते. त्यांचा पुढचा ग्रंथ म्हणजे गीता सार संग्रह हा ग्रंथ देखील वैशिष्ट्यपूर्ण आहे. यात मध्व तत्त्वज्ञानाची सर्व तत्वे एकत्रित केली आहेत. सुमारे 400 पानांचा हा ग्रंथ निबंधाच्या स्वरूपात आहे. या ग्रंथात मध्व तत्त्वज्ञानाची 9 प्रमेये श्रीकृष्ण भगवंतांनी गीतेत कशी प्रतिपादित केली आहेत त्याचे विस्तृत विवेचन आहे. त्यांचा पुढचा ग्रंथ गीता प्रतिपदार्थ चंद्रिका. श्रीमद भगवद्गीतेवर त्यांनी गीता प्रतिपदार्थ चंद्रिका हा ग्रंथ लिहिला. भगवद्गीतेचा प्रसार सर्वत्र झाला आहे म्हणून या गीतेच्या आधारानेच मध्वतत्वच कसे योग्य आहे हे त्यांनी उलगडून दाखवले आहे. गीतेच्या प्रत्येक श्लोकाचा त्यातील पदाचा अर्थ सांगितला आहे. महत्त्वाच्या श्लोकाला अवतरण, तात्पर्यार्थ आणि त्यावर विवेचन केले आहे. त्यामुळे गीतेचा यथायोग्य अर्थ समजणे सुलभ होते. इतर सांप्रदायिकांनी मांडलेल्या मताचे खंडनही या ग्रंथात केले आहे. त्यामुळे गीतेचा तुलनात्मक अभ्यास करणाऱ्यांना या ग्रंथाची मोलाची मदत होते. सुमारे 500 पानांच्या या ग्रंथात गीता रहस्याचे खंडन करणारी पूर्वीची प्रदीर्घ लेखमाला देखील समाविष्ट करण्यात आली आहे. स्वामींचे यापुढील पुस्तक अत्यंत प्रसिद्ध आणि सर्वमान्य, लोकांना उपयुक्त असे आहे, लोकांना मार्गदर्शक आहे. ते म्हणजे भस्मधारण निषेध आणि ऊर्ध्व पुंड्रधारण. गया येथील एक संन्यासी नरहरी गिरी शर्मा यांनी ऊर्ध्व पुंड्रधारण करणे हे शास्त्र निषिद्ध आहे, हा आचार वैदिक नाही असे विधान केले होते. त्यांच्या विधानाचे उत्तर म्हणजेच प्रस्तुत पुस्तक होय. या पुस्तकात भस्मधारणा योग्य नव्हे हे उदाहरणासह दाखविले तर ऊर्ध्वपुंड्र धारण करणे हेच शास्त्रशुद्ध आहे हे सांगितले आहे. तसेच 12 नाम आपल्या शरीरावर कुठे आणि कसे लावावे याचेही विस्तृत मार्गदर्शन केले आहे. मध्वजनांना मुद्रा कशा लावाव्यात हे सप्रमाण सांगितले आहे. माध्व वैष्णवात तप्त मुद्रा धारण म्हणून जो आचार आहे तोही वैदिक आहे हे सप्रमाण स्पष्ट केले आहे. पूर्वी हे सर्व संस्कृत भाषेत होते, पण संस्कृत न जाणणाऱ्या लोकांना याचा फारसा उपयोग होत नसे.
प्रस्तुत ग्रंथ हिंदी भाषेत लिहिल्याने सामान्य जनांची सोय झाली. आत्तापर्यंत परिचय करून घेतलेली पुस्तके सामान्य जनांसाठी होती, पण पंडितांच्या बुद्धीला चालना देणारी काही ग्रंथ स्वामींनी लिहिले. त्यातील प्रमुख म्हणजे चंद्रिका मंडन. पंडितांसाठी लिहिलेल्या ग्रंथांमधून अद्वैत मताचे खंडन केले असले तरी द्वैतमत सांगताना श्रुती द्वैतमतच कसे सांगते हे सप्रमाण दाखवून दिले. चंद्रिका मंडन या नावाचा संस्कृत ग्रंथ त्यांनी रचला. तत्वप्रकाशिकेवर तात्पर्य चंद्रिका या नावाचा ग्रंथ श्री व्यासतीर्थांनी रचला. याचे खंडन करणारा ग्रंथ रामसुब्बा शास्त्री यांनी चंद्रिका खंडन या नावाने रचला आणि सत्यज्ञान तीर्थ स्वामींकडे पाठवून दिला. यातील मताचे खंडन करणारा ग्रंथ चंद्रिका मंडन स्वामींनी रचला. याविषयी विस्तृत माहिती आपण मागच्या भागात बघितली होती. त्यांचा पुढचा ग्रंथ शांकर भाष्य विचार, पंडितांना उद्बोधक होणारा असा शांकर भाष्य विचार हा त्यांनी आणखी एक ग्रंथ रचला, जो सामान्य जनांच्या अकलनापलीकडचा आहे. हा ग्रंथ स्वामींची विद्वत्ता, लेखन कौशल्य याचे द्योतक आहे असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. या ग्रंथात प्रत्येक ब्रह्मसूत्रावर केलेल्या शांकर भाष्याचे खंडन केले आहे. यालाच त्यांनी भेदपराशयन ब्रह्मसूत्राणे असेही नाव दिले आहे. केवळ शंकराचार्यांच्याच नव्हे तर इतर आचार्यांनी केलेल्या भाष्यांचेही खंडन यात केले आहे. भाष्यातील प्रत्येक ओळीचा विचार केलेला हा ग्रंथ अलौकिक आणि अपूर्व असाच आहे. याशिवाय अद्वैत भ्रांती प्रकाश, द्वैत दर्शन, अद्वैत कपोल चपेटिका, अभिनव चंद्रिका, अभिनवामृत, मध्व मुखालंकार, द्वैतद्युमणी इत्यादी ग्रंथ त्यांच्या शिष्यांनी स्वामींच्या मार्गदर्शनाखाली रचले. त्यांना प्रोत्साहित करून स्वामींनी हे ग्रंथ प्रकाशित केले. या त्यांच्या विपुल प्रमाणातील लेखनाने स्वामींनी सामान्य जन, पंडित, विद्वान यांच्यावर अनंत उपकार करून ठेवले आहेत. याबरोबरच स्वामींचे आणखी एक कार्य आपणा सर्व माध्वजनांसाठी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन करणारे आहे, ते म्हणजे पंचांग निर्णय होय. संपूर्ण आयुष्य त्यांना द्वैत वेदांताचा प्रचार करण्यात घालवला. तसेच ते आचारविचारांच्या बाबतही अत्यंत कडक होते. प्रत्येक आचार काटेकोरपणे पाळण्यावर त्यांचा कटाक्ष होता. अनेक ज्योतिषांशी विचारविनिमय करून त्यांनी मठाचे स्वतंत्र पंचांग असावे असा निर्णय घेतला. सर्व माध्व जनतेला सुरपूर, सोलापूर येथून निघणाऱ्या पंचांगांवर अवलंबून राहावे लागे. कित्येक वेळेस पंचांगकर्त्याचे निर्णय मठ परंपरेच्या विरुद्ध असत. त्यावेळी कोणते निर्णय आपल्या परंपरेविरोधी आहेत यासाठी उत्तरादी मठातर्फे एक परिपत्रक काढले जाईल. पण दळणवळणाची फारशी साधने उपलब्ध नसल्याने निर्णय योग्य वेळी लोकांपर्यंत पोचण्यात अडचण निर्माण होत असे. एकदा पंढरपूर येथे वैकुंठवासी प्रद्युम्नाचार्य वरखेडकर यांच्या पाठशाळेत एकादशी म्हणून सर्वांनी उपोषण केले आणि सायंकाळी मठातर्फे सूचना आली की आज दशमी असून उद्या एकादशी आहे. त्यानंतर सर्वांनी रात्री भोजन केले आणि दुसरे दिवशी एकादशी उपवास केला. म्हणूनच श्री सत्यज्ञान तीर्थ स्वामींनी मठाचे अधिकृत पंचांग तयार करण्याचा निर्णय घेतला. सर्व पंडितांसमोर ही कल्पना मांडली तेव्हा सर्वांनाच ती आवडली. स्वामींच्या मार्गदर्शनाखाली एक करणग्रंथ तयार करण्यात आला. या ग्रंथास सर्व मान्यता मिळावी म्हणून ज्योतिषी संमेलन घेण्याचे ठरविले. सत्ती या गावी सर्व मध्व ज्योतिषांनी बैठक घेऊन हा निर्णय घेतला. सर्व सांप्रदायिक ज्योतिषांचे संमेलन धारवाड येथे घेण्याचे ठरले. भारतातील सर्व ज्योतिषांना निमंत्रणे पाठवली. सर्व तयारी झाली. एखादे कार्य करण्याचे निश्चित झाले की सर्व बारीक गोष्टी तपासून सर्व सिद्धता झाली की नाही हे समजल्याशिवाय स्वामींना स्वस्थता लाभत नसे. अहमदाबाद, बडोदा, मुंबई, काशी, प्रयाग, सोलापूर, उडुपी, बंगलोर, म्हैसूर आदी दूरदूरच्या प्रांतातून ज्योतिषी आले होते. त्यावेळीही आणि आताही प्रचलित असलेल्या पंचांगात कित्येक पंचांगे सूर्यसिद्धांताप्रमाणे गणित केलेली आहेत, तर काही दृग्गणित घेऊन केलेली पंचांगे आहेत. दृग्गणित असावे की सूर्यसिद्धांताप्रमाणे पंचांग असावे हा वाद त्या काळी कित्येक वर्षापासून सुरू होता. पण यात केवळ ज्योतिषशास्त्रच नव्हे तर धर्मशास्त्राशी संबंध येत असल्याने कोणता तरी एक निर्णय करणे आवश्यक होते. दोन्ही गणिताची उपयुक्तता सर्वांना मान्य होती, पण सर्वस्वाने नाही.
म्हणून शास्त्रीय प्रमाणांचा विचार करून त्यांनी दोन्ही गणितांचा निरनिराळ्या कारणांसाठी स्वीकार केला. दृग्गणित प्रत्यक्ष दृष्ट असले तरी त्यापेक्षा प्राचीन गणित ऋषीमुनींनी सांगितलेल्या सूर्य सिद्धांत पद्धतीने करता येते, म्हणून ते ग्राह्य होय असे काहींचे मत होते. 3 दिवस चाललेल्या सभेत एकवाक्यता झाली नाही. स्वामींनी मात्र प्राचीन ग्रंथात सांगितल्याप्रमाणे गणित करून पंचांग कसे करावे असा निर्णय घेतला. श्री विद्यारण्य स्वामींनी दृग्गणित प्रभा या ग्रंथाचा आधार घेत सांगितले की अदृष्ट फलक कर्मासाठी सूर्य सिद्धांत शास्त्राप्रमाणे तिथी घ्याव्यात, नैमित्तिक कामासाठी दृग्गणित घ्यावे. तरी श्री सत्यध्यान तीर्थ स्वामींनी आपला निर्णय सांगितला आणि याचे खंडन करण्याचे आवाहन केले. पण खंडन करण्यास कोणीही पुढे आले नाही. उत्तरादी मठाचे पंचांग असावे असा निर्णय स्वामींनी घेतला. अदृष्ट फलक अशा नित्य कामासाठी सूर्यसिद्धांत शास्त्राप्रमाणे तिथी घ्याव्यात. नैमित्तिक म्हणजे विवाह, उपनयन, यात्रा, उत्सव, प्रयाण, ग्रहण, जातक, उत्सव, उदय, अस्त इत्यादीसाठी दृग्गणित पंचांग असावे. माध्वांच्या बाबत दशमी आदी दिनत्रयासाठी थोडा भिन्न निर्णय घेतला. आर्यभट्टेन गणनम दशम्यादि दिनत्रये कार्यमन्यत्र सौरेण निश्चितम ब्रह्मवित्तमयी इत्यादी प्रमाणांचा आधार घेऊन आणि श्री विद्याधीश तीर्थांच्या निर्णयाप्रमाणे दशमी इत्यादी तिथी साधाव्यात असा निर्णय दिला. याप्रमाणे निर्णय केला आणि पंचांग सुरू केले. हा निर्णय सर्वमान्य होण्यासाठी काही काल जाऊ द्यावा लागला, पण शके 1878 स्वामी करपात्री महाराज, शारदा पीठाधीश्वर, ज्योतिपीठाधीश्वर, राजेश्वर शास्त्री, द्रविड शास्त्री इत्यादी पंडितांनी श्री सत्यज्ञान तीर्थ स्वामींचा निर्णय स्वीकारला. श्री स्वामींनी उत्तरादी मठातर्फे ही 2 पंचांगे चालू केली. ती आज तागायत चालू आहेत. या पंचांगांमुळे दशमी इत्यादी तिथीचा गोंधळ नाहीसा झाला आणि सर्व माधवांना निश्चित मार्गदर्शन मिळाले. दोन्ही सिद्धांत स्वीकारल्यामुळे आजही आपल्या उत्तरादी मठाच्या पंचांगाच्या मुखपृष्ठावर दृग्गणित सहित सूर्य सिद्धांत पंचांगम असा उल्लेख आहे आणि श्री सत्यध्यान तीर्थ शकवर्ष असाही उल्लेख आढळतो. हा एक प्रकारे त्यांच्या महान कार्याचा गौरवच आहे. यानंतरचा भाग आपण उद्याच्या भागामध्ये पाहू.